वेलकम बॅक टू माय चॅनल। इथं बघू शकताय तुम्ही रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि मी रात्रीचं व्लॉग शूट करते कारण आज आहे आमच्या नवरोबाचा बर्थडे। तर म्हटलं चला अगोदर त्यांना विश करूया आणि बाकी व्लॉग कंटिन्यू करूया। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नवरोबा। धन्यवाद। थँक्यू। पुन्हा फुलाची पाकळी सई, जे होतं झाडाला ते तोडून आणलं। माझ्या सोन्यासारख्या आयुष्याला हिरा बनवला आणि मला नेहमी आनंदी ठेवणाऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतः नेहमी हसतमुख राहणाऱ्या अशा माझ्या नवरोबाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा। थँक्यू। जरा तुमची ट्रिक तुम्हाला कॅडबरी नव्हती, खडी साखर। हां, खरंच वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा। थँक्यू। गिफ्ट आहे तुमच्यासाठी, उद्यापर्यंत मी वेट करू शकत नव्हते, सो आता लगेच गिफ्ट। उद्या अजून एक सरप्राईज असणार आहे ना। तुमच्या पहिलं मलाच दम निघे ना, करा ओपन। होप सो आवडेल तुम्हाला। फक्त दुसरं काही इमॅजिन होऊ नये तुम्हाला। वरती काय काय लिहिलंय त्याच्यावरती बघा। विश यू हॅपी बर्थडे माय हॅपी सचिन फ्रॉम युअर सिटी। हे कुठं आणलेली ना? कधी आणलेली ना? प्रिंटमध्ये डायरेक्ट। मग ॲक्च्युली मी जेव्हा पुण्याला आले होते तेव्हा मी दीपकदाजींना सांगितलं होतं की मला असं यांच्यासाठी बर्थडेचं गिफ्ट घ्यायचं होतं, तर त्यांनीच मला ऑर्डर करून दिलं आणि त्याच्यावरती जो मेसेज लिहिलेला होता तो त्यांनीच लिहिलेला होता। त्याच्यामुळे थँक्यू सो मच दीपकदाजी, मला खूप छान वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं वरचा मेसेज बघून आमचे खूप खुश झाले, त्याच्यामुळे खरंच मनापासून धन्यवाद तुम्हाला। काय माहिती आता तुम्हाला आवडते का नाही। तुम्ही लय मोठं गिफ्ट दिलं तर मला, तेवढं तर काही नाही माझ्याकडे आता। अयो, पॉवर बँक आणली। मला वाटायचं फक्त बॉक्स बघून तुम्हाला असं वाटतं मी मोबाईल वगैरे घेतलाय काय। नाही, पहिल्यांदा तसं वाटलं मोबाईल। बरं झालं पॉवर बँक। मला असं वाटत होतं तुम्हाला लय गरज आहे पॉवर बँकची। लागते। म्हटलं घेऊ तर घेऊ काय, असं प्रत्येक वेळी कपडे हे ते सगळं झालेच ना घेऊन। मी म्हटलं जरा थोडं वेगळं काढूया। छान आहे, चला काहीतरी यूज झालं मला। मग मस्त आहे। EMI नाही, चांगली पाठीमागे इकडे वैती खाली EMI छान आहे। थँक्यू। आवडलं का? तुमच्या इमॅजिनेशनचं थोडं बाहेरचं घेतलं। नाही, काहीतरी उपयोगी वस्तू आली। हा, कुठे आहे मोबाईल? झाली बाबा चार्जिंग माझी। चार्जिंग रात्री 12 वाजता द्यायचं सरप्राईज चालू आहे बरं काय, दिसतंय ना तुम्हाला? बघू, एक मस्त अशी स्माइल द्या। चला मग। होय, मी पण लय शॉक मध्ये होते। विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे माय हबी सचिन जी फ्रॉम पल्लवी युअर स्वीट मंगी। तुम्ही मंगीच म्हणता ना, मंगू। मंगू जाईल। मंगू, पेगू, मिरची, अजून काय काय। माझं नाव तर मी विसरूनच गेली। चला मग झोपूया। काय झालं? विजली काय? हा, थांबा तेल घालते 1 मिनिट। आरव इधर 1 मिनिट। आरव
आणि इथं चाललंय बघा आता ऑप्शन करायची तयारी. तर माझ्या बड्डेसारखं ह्यावेळेस पण सृष्टी वहिनी आणि वैभव आलेत दोघंजण. ह्यांनी बोलवूनच घेतलं, याच म्हटले. तर आता खूप वेळ झाला, ॲक्च्युली आता 8 वाजलेलेत संध्याकाळचे. दिवस असाच गेला. तर आता ऑप्शन करून घ्यायचं आणि मग बाकीच्या तयारीला लागायचं. आणि इथं आमचं चालू होतं मार्केटच्या गप्पा आणि लॉस प्रॉफिटचं बोलत होतो ना एकमेकांना. जोरजोरात आमचं हसायचं चालू होतं. कोणाची किती मजा झाली काय झाली सांगत होते. तर असंच आपलं ऑप्शनच्या अगोदर थोडीशी मजा मस्ती. चला खूप झाली आता हसी मजाक. तर घेतो पटकन ऑप्शन करून. आता अगोदर आत्ती करतील, मग परत मी आणि सृष्टीवाहिनी करून घेतो. पण तरीही आपला ब्लॉग अगदी शेवटपर्यंत पाहत राहा, कारण तुम्हाला पाहायला खूप मजा येणार आहे मला माहिती आहे. हा मी तसं तर खरं सांगू का, ह्यांच्या बड्डेचं तसं मी प्लॅन केलं होतं. मी म्हटलं चला आज छोले भटुरे, कोशिंबीर, आपलं व्हेज बिर्याणी वगैरे बनवायचं असं सगळं ठरवलं होतं, प्लॅन केला होता. पण परत असं झालं की मला थोडीशी कणकण होती आणि तब्येत पण अशी ठीक वाटते ना. आरोदाचे एक्झाम चालू झाले 2-3 दिवस झालं, त्याच्यामुळे त्याचाही मला अभ्यास घ्यायला लागतच होता. परत ऐन मोमेंटवर मी यांना म्हटलं की आपण बाहेरच जाऊया म्हटलं. माझ्याकडनं पार्टी तुम्हाला घ्या म्हटलं, पण आज आपण बाहेर जाऊ म्हटलं. आणि कारण मला काय तर बनवायचं होईल असं मला वाटत नाही म्हटलं, म्हणजे असं मला ठीकच वाटत नव्हतं कसलंच. पण परत थोडंसं वैभव आणि सृष्टीवाहिनी आल्यामुळे सगळं इकडं तिकडं हसून खेळून वातावरण आणि थोडंसं गोळी वगैरे पण घेतली होती. मग नंतर जरा थोडंसं मला ठीक वाटायला लागलं. असं तयार सुद्धा हो वाटत नव्हतं मला. आल्याला सृष्टीवाहिनी पण म्हणलं एवढं सिंपल का साडी घातली तुम्ही, तयार व्हा छान दिदी म्हणून मला मागे लागलं होतं. पण मला असं ते आवरूच वाटेनं झालं. आणि मी म्हटलं जाऊ दे, तसंही बड्डे ह्यांचा आहे ना. माझ्या बड्डेच्या वेळी मी भरपूर नटले होते, तुम्ही बघितलंच. पण काय नाही, परत नंतर जरा छान वाटलं. मग आता झालं तर इथं ऑप्शनही केक कट करतो आणि मग जाणार आम्ही बाहेर. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आहो, हॅपी बर्थडे टू यू. जाऊया तुम्ही पण, चालून घ्या, जाऊ पण औषध. आव नाही, ती खाली बघत होती ना, नीट आलं नाही. असता असता इकडे इकडं. आणि इथं तुम्ही आता बघू शकताय की आपण केक कटिंग करून घेतलेलं आहे आणि आपलं इथं छोटंसं सेलिब्रेशन झालेलं आहे. तसं तर आम्ही म्हटलं होतं की केकसुद्धा आता बाहेरच कट करूया, म्हणजे आम्ही डिनरसाठी बाहेर जाणार आहे तर तिथं गेल्यानंतर. पण मामांचं थोडंसं यायचं की नाही कन्फ्युजन होतं, त्यांना वाटत होतं की मी घरीच थांबतो. पण आम्ही म्हटलं नको जाऊ सगळेजणच. मग त्याच्यामुळे आमचं बाहेर केक कट करायचं आम्ही कॅन्सल केलं आणि घरामध्येच आम्ही केक कटिंग वगैरे केलं. पण आता डिनरसाठी जाणार आहे, पण त्याच्या अगोदर ह्यांना द्यायचं एक खूप छान सरप्राईज जे ह्यांच्यासाठी अनपेक्षित असणार आहे आणि मला माहिती आहे ह्यांना ते खूप आवडणार आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी मला पाहिजे ती. तर
त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा वेट करायला लागेल, कारण आपला व्लॉग मोठा होतोय आणि बाकीचा व्लॉग मी संध्याकाळी रात्री 10 वाजता अपलोड करते, तेव्हा पहा. त्या व्लॉगमध्ये तुम्हाला सगळं पाहायला भेटेलच. तर इथंपर्यंतचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.